गेल्या अनेक वर्षांपासून जो दलित वस्त्या आहे, या दलित वस्त्यांमध्ये एक चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी व तेथे लोकांचं राहणीमान हे उंचावं, तसेच तेथील प्रभागाचा हा चांगल्या पद्धतीने विकास व्हावा अशा दृष्टिकोनातून आम्ही मतदारापर्यंत पोहोचत आहोत। आमचा उद्देश हा मतदारापर्यंत पोहोचून मतदारांना आम्ही कशा पद्धतीने अधिकपणे चांगलं प्रभावीपणे काम करू शकतो व समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो, आमचा हाच उद्देश आहे। त्याप्रमाणे आम्ही मतदारांना आवाहन करत आहोत। वार्ड क्रमांक 6 मध्ये शिवसेना, भाजपा, RPI महायुतीचे उमेदवार सिंधुबाई अशोक गांगुर्डे, तौसिफबाई मनियार, तसेच मनसुरी, तसेच डॉक्टर बर्डे, मनोज कृष्णा बर्डे हे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे। आपण सर्वांनी या महायुतीला मतदान करून त्यांना विजयी करावे असं मी सर्व मतदारांना नम्र विनंती करून आवाहन करतो। होऊ घातलेल्या पिंपळगाव नगर परिषद 2025 महायुतीचे उमेदवार तसेच भाजपा, शिवसेना शिंदे गट व रिपाई यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव नगर परिषदेचा जो अजेंडा आज या ठिकाणी चाललेला आहे आणि या पॅनलचे नेते आमचे मार्गदर्शक सतीश भाऊ पाटील, बापूसाहेब पाटील, सतीश भाऊ मोरे, राजा भाऊ पाटील, सत्यजित मोरे, सुजित मोरे, किरण भाऊ लवडे आणि आदरणीय नेते आमचे रिपाईचे अशोक भाऊ गांगुर्डे यांच्या या संयुक्त विद्यमाने या निवडणुकीला सामोरं जाण्याचं काम एक तरुणांनी हाताशी घेतलेलं आहे। निश्चितपणानं वार्ड क्रमांक 6 मध्ये आदरणीय अशोकजी गांगुर्डे यांच्या पत्नी आमच्या चुलती सिंधुबाई अशोक गांगुर्डे, तसेच दुसरे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे तौसिफ मनसुरी हे दोघेही धनुष्यबाण या निशाणीवर उभे आहे। तसेच थेट नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर बर्डे सर हे या ठिकाणी उभे आहे। मी जास्तीत जास्त जनतेला व पिंपळगावच्या नागरिकांना एवढंच सांगेल की जेणेकरून सामान्य जनतेसाठी लढणारा, सामान्य जनतेच्या हक्कासाठी प्रत्येकाच्या सुखादुखात जाऊन कधी स्वतःचा गर्व न करता आपुलकीची एक भावना मनात ठेवून आणि पिंपळगावचा विकास कसा होईल, वार्डात विकास कसा होईल, पिंपळगाव स्वच्छ, आरोग्य, ड्रेनेजचे प्रश्न असेल, नाल्या, गटारी हे कसे आपल्या वार्डात पिंपळगावात याचं नियोजन जास्तीत जास्त पद्धतीने कसं वाढेल हीच अपेक्षा घेऊन जे मैदानात आज उतरलेले आहे आमचे आदरणीय नेते सतीश भाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पिंपळगाव नगर परिषद ही जोमाने लढत आहोत। त्याचप्रमाणे या वार्डामध्ये वार्ड क्रमांक 6 कधी अशोक भाऊ गांगुर्डे गेल्या अनेक 40 वर्षापासून राजकारणात आहे, परंतु त्या व्यक्तीने आपल्या परिवाराचा व आपल्या कुटुंबाचा कधीही विचार केला नाही की मला पद पाहिजे, मला नगरसेवक व्हायचे किंवा मला खूप मोठा नेता व्हायचंय। कधी स्वाभिमानाने, कधी आयुष्यात वयाच्या 60 वर्षाच्या असताना आतापर्यंत मला वाटतं कधी अपेक्षा केली नाही, परंतु जनतेच्या भावनेतून तरुणांच्या एक इच्छेपोटी त्यांनी आज या निवडणुकीला तरुणांनी सांगितलं, काका आपण अनेक वर्ष समाजासाठी राजकारणात आपण लढत राहू, प्रत्येकाच्या सुखादुखात लढत राहतो, तर आपण बी उमेदवारी आपण करावा। मग त्या पद्धतीने त्यांच्या पत्नी सिंधुबाई अशोक गांगुर्डे तसेच तौसिफ मनसुरी हे धनुष्यबाण या निशाणीवर हे लढताय। मित्रांनो, मी कळकळीची विनंती करतो का त्या व्यक्तीने जे उमेदवार, दोन्ही उमेदवार खूप चांगले आहे, प्रामाणिक आहे, जातपात धर्म न मानता सर्व धर्म समभाव एकच नारा हा अजेंडा घेऊन जो व्यक्ती चालतो अशा व्यक्तीला सगळ्यात जास्त मतांनी निवडून द्यावं। प्रत्येक वार्डात 6 नंबर वार्डात जेवढे माझे मित्र, कंपनी, नातेवाईक व समाज बांधव यांना मी हात जोडून विनंती करतो का या सुशिक्षित दोन्ही उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करावं ही अपेक्षा व्यक्त करतो। मी सुदेश भाऊ गांगुर्डे या नात्याने सर्वांना निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र।